नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातून महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा एक मोठा नमुना समोर आलाय. मान्सूनपूर्व कामांचं मोठे मोठे दावे करणाऱ्या महावितरणाची पहिल्याच एका तासाच्या पावसाने पूर्णपणे पोलखोल केली आहे. तालुक्यातील अनेक आदिवासी गावपाडे गेल्या कित्येक तासांपासून अंधारात चाचपडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हक्काची वीज मागण्यासाठी जेव्हा संतप्त नागरिक अधिकाऱ्यांना फोन करत आहेत, तेव्हा अधिकारी फोन उचलण्याची साधी तसदीही घेत नाहीयेत. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी, खडकेत, इंदोरे, वासाडी आणि मांजरगाव या आदिवासी गावपाड्यांवर आज दुपारी ठीक 1 वाजेपासून बत्ती गुल झाली आहे. दुपार उलटून रात्र झाली तरी या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाहीये. एकीकडे उन्हाळ्याचा प्रचंड उकाडा आणि दुसरीकडे रात्रीच्या वेळी वाढलेला डासांचा प्रादुर्भाव यामुळे तेथील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच नागरिक कमालीचे हैराण झालेत. त्यातच महावितरणाचे जबाबदार अधिकारी नागरिकांचे फोनच उचलत नसल्याने नक्की वीज कधी येणार याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाहीये. केवळ एका तासाच्या पावसाने जर महावितरणाची ही अवस्था केली असेल तर पुढे संपूर्ण पावसाळा कसा असणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतायत.